नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. कायम निरोगी राहण्यासाठी 5 मिनिट वेळ काढून नक्की ऐका या 40 गोष्टी. नंबर 1. ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं पायांच्या तळव्यावर मोहरीच्या तेलाची मालिश करतात त्यांना कोणताही मोठा आजार स्पर्श करू शकत नाही आणि त्यांची दृष्टी तीक्ष्ण होते आणि मेंदूला शक्ती मिळते. नंबर 2. जे लोक झोपण्यापूर्वी चेहरा धुत नाही ते लवकर म्हातारे होतात, कारण रात्रीच्या वेळी आपला चेहरा स्वच्छ ना धुतल्यामुळे सुरकुत्या लवकर पडू लागतात, त्यामुळे चेहरा खराब होऊ लागतो. रात्री नेहमी कोमट पाण्याने चेहरा धुवा किंवा कच्च्या दुधाने धुवून झोपा. नंबर 3. उशी घेऊन झोपल्याने पाठीचा कणा वाकडा होऊ शकतो आणि पाठदुखी होऊ शकते. नंबर 4. कधीही उलटा चेहरा करून झोपू नका, कारण उलटे झोपल्याने थेट हृदयाला नुकसान होते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. नंबर 5. रात्री मोजे घालूनच झोपावे असे म्हणणे ऐकले असेल, पण रात्री मोजे घालून झोपल्याने आपल्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते आणि दृष्टी कमकुवत होते. रात्री झोपताना नेहमी पाय उघडे करून झोपावे. पायामध्ये उष्णता निर्माण करणारी कोणतीही गोष्ट परिधान करू नये. नंबर 6. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यामध्ये 10 ते 12 मनुके टाका. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्या आणि नंतर ते मनुके चावून खा. याचे रोज सेवन केल्याने यकृत नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होते. यासोबतच शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास सुरुवात होते आणि शरीरातून रक्ताची कमतरता दूर होते. मनुका आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 7. अंड्याचा पांढरा भाग तुरटीमध्ये टाकून चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या येत नाही. तुम्ही तुरटीच्या पाण्याने सुद्धा तोंड धुवू शकता. यानेही सुरकुत्या हळूहळू संपतील. तुरटी कधीच थेट चेहऱ्यावर लावू नये. नंबर 8. कडू बदाम डोळ्यांची दृष्टी कमकुवत करतात, त्यामुळे बदाम खाताना जर कडू बदाम तोंडात आले तर ते खाऊ नका. नंबर 9. गर्भवती महिलांसाठी नाशपती खाणे हे अमृतासारखे आहे. त्यात आढळणारे फॉर्मेट बाळाला जन्म देताना उद्भवणाऱ्या समस्यांपासून वाचवते. नंबर 10. आयुर्वेदानुसार जी व्यक्ती बसून घोट घोट पाणी पिते त्या व्यक्तीला पोटाचे आजार, किडनी, हृदयाचे आजार कधीही होत नाही. नंबर 11. कोल्ड्रिंक पाहिल्यानंतर लगेच किंवा आधीच च्युइंगम कधीही खाऊ नये. दोन्ही मिळून सायनाइड तयार होते, जे विषासारखे असते. नंबर 12. कोणत्याही लोखंडी कढईत खोबरेल तेल गरम करा. तेल गरम करताना गॅस मंद ठेवा आणि त्यात कढीपत्ता टाका आणि काळे होईपर्यंत शिजवा. जेव्हा पाणी काळी पडतात तेव्हा गॅसवरून तेल काढून टाका आणि डोके धुण्याच्या 1 तास आधी हलके गरम केल्यानंतर या तेलाने डोक्याला मालिश करा. यामुळे केस गळण्याची समस्या दूर होईल. ही एक प्रत्यक्षात केलेली आणि चाचणी आणि कृती आहे. खूप चांगले परिणाम देते. नंबर 13. ज्या लोकांना मूळव्याधाची समस्या आहे त्यांनी गुळाचे सरबत बनवून प्यावे. मूळव्याधाची समस्या दूर होईल. नंबर 14. रात्री झोपण्यापूर्वी 4 बदाम खाल्ल्याने चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि स्वच्छ राहते. नंबर 15. सांधेदुखी टाळण्यासाठी कडुलिंबाच्या पानाच्या तेलाने मसाज करा. यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. नंबर 16. दातदुखी सुरू झाल्यास लवंग दाताखाली ठेवा. यामुळे दातदुखी बऱ्याच प्रमाणात बरी होईल. नंबर 17. पायाला तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 18. पाणी पिल्यानंतर लगेच झोपणे तुमच्या मेंदूला हानी पोहोचवू शकते, म्हणून पाणी पिल्यानंतर लगेच झोपू नका. नंबर 19. हातांवर ऑलिव्ह ऑइल लावल्यास हात मऊ आणि कोमल होतात. लठ्ठपणा टाळण्यासाठी ऑलिव्ह ऑइल खूप फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑइल हे जगातील एकमेव असे झाड आहे जे चरबीमध्ये बदलत नाही. नंबर 20. लघवी जास्त पिवळी होऊ लागल्यास लिंबू पाणी पिणे सुरू करा. यामुळे लघवीचा रंग सामान्य होईल. नंबर 21. स्वयंपाकघरात प्रवेश करतात नाकावर तूप किंवा मोहरीचे तेल लावा. यामुळे डोके आणि फुफ्फुसे निरोगी राहतील. नंबर 22. आयुर्वेदानुसार आंघोळीपूर्वी नेहमी बॉडी ऑइल मसाज करावा. आंघोळीपूर्वी तेल मसाज करतात तेव्हा आंघोळ आणि मसाज यामध्ये थोडे अंतर ठेवणे आवश्यक आहे.
नंबर 23. साधारण 50 ग्रॅम मोठी वेलची तव्यावर भाजून घ्यावी. थंड झाल्यावर ही वेलची बारीक करून पावडर बनवावी. ही पावडर रोज सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत घेतल्याने मूळव्याधाची समस्या दूर होते. नंबर 24. पोटाची कोणतीही समस्या असल्यास लिंबू पाणी कधीही पिऊ नये. त्यात असलेल्या ॲसिडमुळे पोटात अल्सर होऊ शकतो. त्यामुळे जळजळ आणि पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. नंबर 25. सांधेदुखीचा त्रास असल्यास लसणाच्या रसामध्ये कापूर मिसळून सांधेदुखी किंवा संधिवाताच्या अवयवांवर लावल्यास मालिश केल्याने काही दिवसातच सांधेदुखी दूर होते. नंबर 26. चेहऱ्याचा तेलकटपणा दूर करण्यासाठी कोरफडीचा गर कापून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा तेलकटपणा संपतो. नंबर 27. एका कप पाण्यामध्ये 2 चमचे बडीशेप पावडर आणि 1 चमचा खोबरेल तेल उकळून त्याचा वापर करा. पाठदुखीमध्ये आराम मिळेल. नंबर 28. जर तुमचा आवाज कर्कश असेल तर छोटी वेलची, लवंग, मुलेठी या तिन्हीचे 3-3 ग्रॅम चूर्ण गरम पाण्यात मिसळून वापरल्यास तुमचा आवाज खुलून घसा स्वच्छ होईल. नंबर 29. सूर्यफुलाचे तेल केसांसाठी खूप चांगले आहे. केसांमध्ये सूर्यफूल तेलाची मालिश केल्याने केस आयुष्यभर चमकदार राहतील आणि निर्जीव होणार नाहीत. नंबर 30. जेव्हाही तुम्ही दही लस्सीचे सेवन कराल त्यानंतर लगेच केळीचे सेवन अजिबात करू नये. ते आपले आरोग्य बिघडवू शकते. नंबर 31. उन्हाळ्यातून बाहेरून आल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते, कारण शरीर गरम असते. अशा स्थितीत पाणी टाकू नये. नंबर 32. चहामध्ये कलोंजी भिजवा आणि नंतर प्या. यामुळे चहा 100 पट पौष्टिक बनतो, जो आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे, कारण कलोंजी अनेक आजारांपासून आपल्या आरोग्याचे रक्षण करते. नंबर 33. अन्नामध्ये टोमॅटोचा जास्त वापर केल्याने किडनी स्टोन आणि युरिन इन्फेक्शन होते. म्हणूनच ज्या लोकांना आधीच स्टोनची तक्रार आहे त्यांनी टोमॅटोचे सेवन कमी करावे. नंबर 34. जे लोक दुधात गूळ मिसळून पितात त्यांच्या पोटाची चरबी वितळू लागते आणि लठ्ठपणापासून लवकर सुटका होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. नंबर 35. उन्हाळ्यात चिंचेचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. याच्या सेवनाने उन्हाळ्यात उष्माघात टाळता येतो, तसेच पाचनक्रिया चांगली राहते. नंबर 36. असे आढळून आले आहे की जास्त ताप असताना हिंग खाल्ल्यास त्याने खूप लवकर आराम मिळतो. नंबर 34. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी जेवल्यानंतर ताज्या आल्याचा एक छोटा तुकडा चावावा. नंबर 38. जर तुम्हाला तुमचे शरीर कायम तंदुरुस्त ठेवायचे असेल तर तुम्ही जेव्हाही जमिनीवरून उठता तेव्हा कोणत्याही आधाराशिवाय उठायला शिका. नंबर 39. काळ्या जिऱ्याचा जेवणात वापर केल्यास पोट आणि आतड्यांसंबंधी आजारांपासून आराम मिळतो. नंबर 40. टरबूज आपले हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.